लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभा रणनीती ठरणार। लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार विधानसभेचं जागा वाटप होणार। महायुतीत कोणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभा निकालावर ठरेल। राज्यामध्ये पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली। पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर। शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला। राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज। देशभरात सरासरीच्या 106% पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा। पूरस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा। मुख्यमंत्र्यांची माध्यमांना प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली। जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरणासह वेगवेगळ्या विषयांवर पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्याची माहिती। मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी दाखल। मुख्यमंत्र्यांचा 3 दिवस दरेगावात मुक्काम। कडक उन्हामुळे दिल्लीमध्ये हाहाकार। अनेक भागात पारा 49 अंशांच्या पुढे। दिल्ली, एनसीआर आणि यूपीच्या अनेक भागात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। दिल्ली विमानतळावरच्या बॉम्बचा फोन ही अफवा असल्याचं उघड। एका टिश्यू पेपरवरती बॉम्ब लिहिल्याचं सीआयएसएफच्या तपासात समोर। विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानं तातडीनं विमान थांबवलं होतं। पापुआ न्यू गिनी या देशामध्ये भीषण दुर्घटना। यामली गावावरती दरड कोसळली, त्यामुळे अख्खं गाव दरडीखाली। 2000हून अधिक नागरिकांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।